नागपूरमधल्या इंटांद्रन प्रकरणासंदर्भात आता बावनकुळे यांना सवाल विचारले जात आहेत। एफआयआरमध्ये संकेत बावनकुळेचं नाव आहे। गाडीचा नंबर का नाहीये? गाडीची तपासणी न करता आरटीओने रिपेअरिंगसाठी गाडी कशी पाठवली असा सवाल अंधारेंनी केलाय। पोलिसांनी बावनकुळेंच्या मुलाची चौकशी केलेली आहे। महत्त्वाची बातमी, अपघातामधील ऑडी कार ही संकेत बावनकुळे यांच्या नावानं आहे। संकेत मागच्या सीटवर होता अशी प्राथमिक माहिती मिळते। महत्त्वाची बातमी आपण पाहताय। पोलिसांनी बावनकुळेंच्या मुलाची चौकशी केलेली आहे। संकेत बावनकुळे ज्यावेळेला अपघात झाला त्यावेळेला चालकाच्या मागच्या सीटवर होता अशी प्राथमिक माहिती मिळते। फडणवीसांच्या कृपेनं सीबीआयनं गुन्हा दाखल केला असं म्हटलेलं आहे देशमुखांनी। महत्त्वाची बातमी, फडणवीसांच्या कृपेनं मला कधीही अटक होऊ शकते असं अनिल देशमुख यांनी म्हटलेलं आहे। 4 वर्षापूर्वीची एक जळगावची काहीतरी केस उकरून काढून माझ्यावर देवेंद्र फडणवीस साहेबांच्या कृपेने सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे की मी पोलिसांवर दबाव टाकला आणि गिरीश महाजनवर कारवाई करायला लावली 4 वर्षापूर्वी असा माझ्यावर आरोप आहे। माझ्या माहितीनुसार माझ्यावर देवेंद्र फडणवीस यांच्या कृपेने केव्हाही रेड होऊ शकते किंवा मला अटक होऊ शकते ही माझी माहिती आहे।